नमस्कार मित्रांनो. तुम्हाला समोर दिसतंय हे आपला लाकडी तेल घाण्याचा सेटअप आहे. आपण लाकडी तेल घाण्याचा नवीन उद्योग चालू केलेला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपल्या लाकडी घाण्याच्या मशीनमध्ये खोबऱ्याचं तेल कसं काढणार आहे. हे समोर दिसतंय तुम्हाला, आपण टॉप क्वालिटीचं खोबरं मार्केटमधनं परचेस केलेलं आहे. एकदम प्रीमियर क्वालिटीचं खोबरं राहतं. तर आपण ही 15 किलोची बॅग, ह्या 15 किलोच्या बॅगमधनं सरासरी 13-14 किलोपर्यंत चांगलं खोबरं निघतं. आणि हा आपला घाणा आहे. हा पूर्ण स्टील आणि लाकडाचा घाणा आहे. हे बघू शकता. ह्याच्यात ही एक लाकडाची लाट असती आणि ही लाट आणि हा दगड आहे. यांच्या दोघांच्या मध्ये खोबरं किंवा शेंगदाणे, तीळ, जवस या प्रकारचे सीड्स जे आहेत त्यांचं क्रशिंग होऊन तेल निघतं त्याच्यापासून. आणि हे होल पास आहे. वरतून त्या लाटेतनं क्रश होऊन तेल खाली येतं आणि या होलांमार्फत तेल बाहेर निघतं. आणि असे आपण डबल गाळणी वगैरे लावून तेल सेट करून नंतर आपण सेलिंग करतो. मी पूर्ण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. तर हे खोबरं पहिलं मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे फोडायचं वगैरे. हे बघा, आता आपलं हे खोबरं फोडून झालेलं आहे. हे सगळं आपण एकदम चांगल्या क्वालिटीचं खोबरं घेतलं आणि हे बघा, याच्यात हे खराब जे खोबरं निघाले ते आपण साईडला ठेवलेलं आहे. ते आपण खराब खोबरं यूज नाही करत. सगळं एकदम चांगलं खोबरंच घेतो. ज्या खोबऱ्याला थोडं जरी बुरशी किंवा डाग लागलेलं अशा प्रकारचं खोबरं घेत नाही आपण, कारण त्याच्यामुळे तेल खराब होऊन जातं. एकदम क्रिस्टल क्लिअर असं तेल येत नाही आपलं. आपण आता आपला घाणा चालू करूयात. आता आपलं हे घाण्याचं मशीन चालू झालेलं आहे. हे बघा, ही लाकडी लाट आहे आणि तो दगड आहे. हे याच्यामध्ये क्रशिंग होतं आणि एकदम स्लो RPMनी फिरतं हे मशीन. या प्रकारे याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा काही टाकावं लागत नाही आपल्याला. आता मी हे आहे असे खोबरे त्याच्यामध्ये टाकणार आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, मशीन चालू आहे आणि हे आपण जे खोबरे फोडून घेतलेले आहे ते खोबरं आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. मशीननी क्रशिंग करायला चालू केलेलं आहे खोबऱ्याला. हे बघा, खोबरं टाकले बघू शकता त्याला तेल निघायला चालू झालेलं आहे. खोबऱ्याचं तेल सगळ्यात लवकर निघायला चालू होतं मित्रांनो. हे बघा, मशीनला मी नेमका व्हिडिओ काढायला एकटा असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित काढता येत नाही. आणि हे दाखवतो तुम्हाला मी आजूबाजूचं वातावरण. एकदम नॅचरल वातावरणामध्ये आपलं काम चालू आहे हे घाण्याचं. हे बघा, बऱ्यापैकी खोबऱ्याचा भुगा झाला, पण 1 मिनिटच झाला तशी खोबरं टाकून आपल्याला. हे लाकडी घाण्याच्या मशनीमध्ये सगळ्यात चांगलं जर तेल कुठलं निघत असेल तर ते खोबऱ्याचं तेल निघतं मित्रांनो. एकदम साऊंड फ्री मशीन आहे, एकदम स्मूथ चालतं, स्लो RPMला फिरतं मशीन. तेलाला कोणत्याही प्रकारची हिटिंग करत नाही हे मशीन. हे बघा, खोबऱ्याचा पूर्णपणे भुगा झालेला आहे. एकदम क्रश होऊन जातं खोबऱ्या ह्याच्यात. आणि तेल निघायला सुरुवात पण झालेली आहे. सुरुवातीचं 2-2.5 लिटर तेलातनं गाळ येतो अशा प्रकारे आणि त्यानंतर एकदम क्लिअर तेल यायला चालू होतं. आता आणखीन थोडंसं तेल येईल तर आपल्याला हे तेल रिपीट त्याच्यामध्ये टाकावं लागतं घाण्यामध्ये. पण खोबऱ्याचं तेल भरपूर लवकर निघायला चालू होतं. एकदम ऑटोमॅटिक अशी मशीन आहे आपली. त्याच्यात सारखा हात लावायला लागत नाही त्याच्यात जे आपण सीट टाकतो त्याला. आणि किती स्लोमध्ये एकदम विदाऊट व्हायब्रेशन अँड विदाऊट साऊंड मशीन चालते बघू शकता तुम्ही. हे लाटेवरती दिसते तुम्हाला तेल किती छान आहे. आजूबाजूला पूर्ण माळरान आहे. आपण झाडी वगैरे लावलेली आहेत.
आणि अशा शेतामध्ये आपण उंबराच्या झाडाखाली, पवित्र अशा उंबराच्या झाडाखाली हा घाणा बनवला आहे मित्रांनो. ही रूम आपल्याला व्यवस्थित अजून डेव्हलप करायची आहे. पूर्णपणे आपली रूम तयार झालेली नाही आहे घाण्याची. हे बघा आता हे क्लिअर तेल यायला चालू झालेले आहे. तर मी हा जो गाळ आला होता पहिला तो गाळ काढून घेतो. आणि नंतर तर तेल जे आहे ते आपल्याला गाळणीमधनं गाळून घ्यायचं आहे. बघा आता हे तेल एकदम असं गाळ आलेलं आहे तेलामध्ये. आता इथनं पुढचं तेल बघा एकदम क्लिअर येईल. अशा प्रकारे आपण डबल गाळणीने तेल गाळून घेतो. आणि हे खाली बघू शकता एकदम क्लिअर आणि एकदम शुद्ध असं खोबऱ्याचं तेल निघत आहे. आता हे बघा पेंट बनायला पण सुरुवात झालेली आहे. छान अशा वातावरणामध्ये एकदम थंड गारवा आहे. अशा वातावरणामध्ये आपण तेल काढतोय. आणि तुम्ही स्वतः येऊ शकता इकडे आपल्या फार्मवरती आणि तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा आपण तेल काढून देऊ शकतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नंबर वगैरे देईल, कधीही कॉल करून येऊ शकता तुम्ही. तेल किती शुद्ध आहे ते बघू शकता. एकदम पारदर्शी असं थंड खोबऱ्याचं तेल निघतंय मित्रांनो आपल्या घाण्याच्या मशनीमधनं. हे तेल तुम्ही भरपूर कामासाठी वापरू शकता. मुख्यतः भोजनासाठी, अन्नामध्ये आपल्या स्वयंपाकासाठी आपण तेल वापरू शकतो. हे त्याच्यानंतर डोक्याला लावण्यासाठी एकदम भारी असं तेल आहे. तुम्ही जे पॅकिंगचे कंपन्यांचे वगैरे तेल वापरता त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळपास कुठे लाकडी घाणं अवेलेबल असेल तिथनं तुम्ही तेल काढून आणू शकता. किंवा तुम्ही परचेस करू शकता लाकडी घाण्यावाल्यांकडनं, किंवा आम्हाला सुद्धा ऑर्डर देऊ शकता. हे लाकडी घाण्याचं तेल खूप चांगलं असतं बाकीच्या दुकानातल्या खोबरेल तेलापेक्षा. आणि आपण या आपल्या लाकडी घाण्याच्या मशनीमध्ये शेंगदाण्याचं, खोबऱ्याचं, करडईचं, तिळाचं, त्यानंतर ऑर्डरप्रमाणे मोहरीचं तेल काढून देतो मित्रांनो. ही आता संपूर्ण पेंट तयार झालेली आहे. बऱ्यापैकी यातलं तेल निघालेलं आहे खोबऱ्याचं. आणि आता या पेंडीचं आपण काय करतो तर आपल्याजवळ देशी गाई आहेत. तर आपण आपल्या देशी गायींना या मशनीतनं जे काय पेंड निघते, तिळाची झाली, खोबऱ्याची झाली, ती संपूर्ण आपण आपल्या गायींना चारतो. आणि हे आपण आपल्या घाण्याच्या मशनीजवळ अशी सुगंधी फुलांची झाडं लावलेली आहेत, मोगऱ्याची, सोनचाफ्याचं वगैरे. आणि ही शोची झाडंसुद्धा लावलेली आहेत, जेणेकरून आपलं वातावरण जे आहे ते शुद्ध राहील. या गोष्टींचा सुद्धा तेलामध्ये भरपूर फायदा होतो, वातावरणाचा सुद्धा. दाखवतो मी तुम्हाला लांब. हे बघा हे अशा प्रकारे आपण डेकोरेटसुद्धा केलेलं आहे. आपल्या मशनीचा सेटअप जो आहे तो संपूर्ण झालेला नाही आहे जसा पाहिजे तसा, पण संपूर्ण होईल तेव्हा आणखीन छान दिसेल. आणि आपली ही मधमाशीची पेटीसुद्धा आहे आपल्याजवळ. शुद्ध असं सातेरी इंडियन मधमाशीची मधसुद्धा भेटते. तुम्ही मधासाठी सुद्धा कॉल करू शकता मला. हे बघा ही आपली मधमाशीची पेटी आहे. आणि हे असं पवित्र असं उंबराचं झाड आहे. ज्या उंबराच्या झाडाच्या खाली आपण आपलं तेल घाण्याचं मशीन लावलेलं आहे. बऱ्यापैकी तेल निघालेलं आहे, एकदम क्लिअर असं तेल निघतं. हे जेव्हा सेट होईल तेव्हा एकदम पारदर्शी असं क्रिस्टल क्लिअर तेल दिसेल थोड्या वेळाने. एक 24 तासात ते क्लिअर होऊन जातं तेल. बघा याच्यातलं बऱ्यापैकी तेल निघालेलं आहे. आणि याच्यामध्ये 30 ते 40% तेल राहतच लाकडी घाण्यामध्ये, आपण कितीही काढलं तरी. ते आपल्या देशी गायांना फायद्याचं ठरतं. एकदम नॅचरल पद्धतीने हे मशीन आपलं तेल काढतं. हे बघा आता आपलं सगळं तेल निघून झालेलं आहे. आणि आपण यामधली पेंटसुद्धा काढून घेतली आहे. हे बघा या अशा प्रकारे या घाण्यामधनं पेंट निघणे. याच्यात अजूनसुद्धा ऑइल कंटेंट आहेत, तुम्हाला दिसू शकतात.
हे आपलं एकदम शुद्ध असं नारळाचं तेल निघालेलं आहे. आणि आता आपण ही संपूर्ण मशीन मोकळी करून ठेवणार आहे. ही जी लाकडाची लाट आहे पूर्ण बाहेर काढावी लागते आपल्याला डेली तेल काढून झाल्यानंतर. आणि हा घाणा एकदम स्वच्छ करून ठेवावा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला कधी तेल लागलं तर कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला. आणि तुम्हाला पाहिजे तर तुमच्या सीड्स किंवा खोबरं वगैरे घेऊन येऊ शकता तुम्ही. आपण तुम्हाला जागेवर तुमच्या डोळ्यासमोर काढून दाखवू. संपूर्ण तेल तुम्हाला काढून दिलं जाईल. आणि तेलाची ऑर्डर वगैरे असेल तर आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज जरी केला तरी चालेल. धन्यवाद.